एक हादरवून सोडणारं प्रकरण समोर आलं आहे. 2 महिन्यापूर्वीच ही मुलगी 18 वर्षांची झाली आहे. महिला मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र अजूनही अशा घटना कमी झाल्या नाहीत. एका किशोरवयीन मुलीने धक्कादायक दावा केला आहे. मागच्या 4 वर्षात 64 जणांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. त्यामुळे सगळेच हादरले आहेत. केरळच्या पथानमथिट्टामधील ही प्रकरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात 5 संशयितांना अटक केली आहे आणि 6वा आरोपी आधीपासूनच तुरुंगात आहे. ही मुलगी अल्पवयीन होती. 2 महिन्यापूर्वी ती 18 वर्षांची झाली आहे. शाळेच्या समुपदेशन सत्रात ती मुलगी तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल पहिल्यांदा बोलली. बाल कल्याण समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. समुपदेशकांनी बाल कल्याण समितीशी संपर्क साधला. पीडित मुलगी क्रीडापटू असून क्रीडा शिबिरांसह पथानमथिट्टामधील वेगवेगळ्या ठिकाणी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. कोचेस म्हणजेच प्रशिक्षक, वर्गातील सहकारी आणि स्थानिक रहिवाशांनी लैंगिक शोषण केल्याचा तिने आरोप केला आहे. मुलीकडे स्वतःचा मोबाईल फोन नाहीये. ती तिच्या वडिलांचा मोबाईल फोन वापरत होती. या फोनमध्ये तिने तिचा छळ करणाऱ्या 40 जणांचे नंबर सेव्ह केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलीने जे सांगितले ते ऐकून बाल कल्याण समितीच्या सदस्यांना मोठा धक्काच बसला. आरोप खरे आहेत का हे जाणून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांसोबत या मुलीचं एक समुपदेशन सत्र झालं. आमच्या लक्षात आलं आहे की हे एक वेगळं प्रकरण आहे. आम्ही एसपींना चौकशीवर लक्ष ठेवायला सांगितलं आहे असं बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणाले. केरळमधील हे प्रकरण हादरवून सोडणार आहे. पोलीस तपासातून अजून अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. महिला आणि मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले, मात्र अजूनही अशा घटना कमी झालेल्या नाहीत.